आणि टेल त्याच प्रकारे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कॉल ज्या संघाकडे जाईल ते नाणेफेक देखील चांगलं दिसतंय। धन्यवाद। आमच्यापर्यंत निर्णय पोहोचलाय की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय श्री दत्त गणेश स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने। धन्यवाद। प्रवीण P1चं षटक हाताळतोय प्रवीण। चला जरा लगेच क्षेत्ररक्षण सजवा दादा। आसवलेवाडी संघ आपल्याला विनंती असेल कारण आपल्याला दिवसभरात पाहिलं पंच जरा गोलंदाजाला ताकीद द्या कारण सामने आपल्याला पाहिलं तर दिवसभरामध्ये 23 ते 24 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत तर जरा स्पीडअप घ्यायला सांगा। क्षेत्ररक्षण करणारी टीम योद्धा 11 आसवलेवाडी संघ आपण जरा स्पीडअप घ्यायचा आहे। बाबासो आणि अमर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। अमर असेल स्ट्रायकिंग एंडला ज्या प्रकारे सुरुवात केली संघाने आसवलवाडी संघाने त्याच प्रकारे काहीतरी सुरुवात करावी लागेल कारण पाहिलं तर 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी। हिअर वी गो सेकंड इनिंग या पहिल्या सामन्याची सुरुवात होईल। लेफ्ट आर्म फलंदाज अमरच्या पहिल्या चेंडूवर झेलबाची संधी होती। संधीचं सोनं मात्र विकेट किपरला करता आलं नाही। यष्ट्यांच्या मागे पाहिलं तर अक्षय याच्याकडून कुठेतरी होते चूक आणि मिळालेल्या जीवदानाचा अमर कितपत फायदा घेऊ शकतो कारण पाहिलं तर अमरकडे ती क्षमता आहे। अमर या नावाचे खेळाडू पाहिलं तर या आपल्या 32 शिरामध्ये अक्षरशः हाहाकार माचवणारे अमर नावाचे खेळाडू आहेत। पाहिलं तर अमर माने, अमर मराठे आणि अमर बेंगडे आपण पाहतोय। पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय होतोय पाहूया। डेलिब्रेट डिलिव्हरी डॉट चेंडूची होती सांगता आणि लेग बिफोर या स्पर्धेचा नियम नाही त्यामुळे मित्रांनो अपील करून आपला फायदा होणार नाही। एक धाव 2 चेंडू 1 धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत। चौकार षटकारांचं ज्या प्रकारे आतिषबाजी केली होती योगेशने तशीच काहीतरी करावी लागेल। मोठे फटके मारावे लागतील आणि हा पहा समालोचकाच्या तोंडून शब्द निघाला की अमरच्या बॅट मधून आला हा खणखणीत दणदणीत षटकार। षटकार आहे सर, षटकार आहे सर। आयोजन कमिटी या ठिकाणी बसलेली आहे। आयोजन कमिटीचा निर्णय दिलाय षटकार। आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल की बाउंड्रीच्या खेळाडूच्या खेळपट्टीच्या चारी बाजूला आपले खेळाडू तैनात करा कारण पंचांना आणि खेळाडूंना कोणताही व्यत्यय येणार नाही सामना सुरू असताना कारण चेंडू जर सीमारेषे बाहेर गेला तर त्वरित मैदानाच्या आतमध्ये देखील येईल याची दक्षता घ्या। आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल। 5 षटकार एक तर आलाय दुसरा येतो की काय याच दरम्यान खेळाडू त्या ठिकाणी तैनात तर आहे योगेश। तोपर्यंत एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्नाला यश आलं नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावे लागेल आणि या एके धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर। अजून देखील पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत। या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर नक्कीच सुस्थितीमध्ये यशस्वीरित्या पार केलं असं म्हणावं लागेल मेनी संघ अन्यथा समीकरण फार अवघड होऊन बसेल। बाबासूच्या बॅट मधून फटका तर जरूर चांगला आलाय पण त्या फटक्यावर कितपत धावा येतात पाहणं गरजेचं आहे। पंचांचा इशारा येतोय चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषे पार चौकार मिळतील धावा 4-4-4। शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर। अजून देखील 33 धावांची गरज जिंकण्यासाठी मेनी या संघाला 13 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। एकेरी धाव या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
13 या आकड्यावर, म्हणजे आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 32 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाहिलं तर 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान होतं. 12 चेंडू 32 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवर दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज दिलीप आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आजच पाहिलं तर खास मुंबई असो गावावरून असो या स्पर्धेसाठी खास मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. संजय दादा चाळके संचालक सांगली वैभव पतसंस्थेचे संचालक आहेत. तसेच दीपक दादा येळवे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या गावातील खेळाडूंच्या असलेल्या प्रेमाप्रती या चषकाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलेत. तदरम्यान श्यामराव आनेकर साहेब माजी सैनिक आहेत, ते देखील या स्पर्धेला आलेत. राजेंद्र खराडे साहेब खजिनदार आहेत मुंबई मंडळाचे. तसेच बाजीराव चाळके साहेब हे देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थिती लावली आहे. पहिला चेंडू पंचांचा पिसारा फुलेल की काय, मात्र डॉट डिलिव्हरीची होती सांगता. पंचांना पिसारा फुलवायचा अगदी संधी सुद्धा दिली नाही. पुढचा चेंडू बाबासो कुठेतरी बीट होताना पाहायला मिळतोय. अमर नक्कीच नाराज असेल बाबासोवर, कारण जो चेंडू सीमारेषे पार घालवायची जरूरत आहे तो चेंडूला कुठेतरी डॉट डिलिव्हरी मध्ये सांगता करताना पाहायला मिळतोय. चार चेंडू मात्र खर्च केलेत आणि त्यानंतर बाबासोने विकेट मात्र आपली गमावली आहे. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज जाताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरेश माफ करा, सुरेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. उर्वरित चेंडूवर नक्कीच मोठे प्रहार करावे लागतील जर आपला संघाला विजय मिळवून द्यायचा. तर बाबासोवर कुठेतरी अमर नाराज असेल, कारण अमर स्ट्राईक साठी अमरच्या बॅटमधून चौकार षटकार नक्कीच लागला होता, त्यामुळे अमर कुठेतरी स्ट्राईक साठी तिशिरामध्ये पाहिलं तर अमर बेंगडे हा लेफ्टी फलंदाज आहे. म्हणजे दोन्हीही लेफ्टी फलंदाज एकाच नावाचे आणि दोन्हीही विस्फोटक फलंदाज आहेत. पहा मित्रांनो, कॅचेटीचा कॉल आहे, मात्र खेळाडू कोणतीही चूक करणार नाही. मोठा फटका मारण्याचा जरूर अमरने प्रयत्न केला होता, मात्र यष्टीरक्षकांकडून कोणतीही चूक झाली नाही. खेळाडू आहे अक्षय, काय सुरेख असे दोन झेल दिले, सेम दिशा सेम व्यथा, तोच खेळाडू. दोन्ही कॅच आउट. एक कॅच पाहिली तर बाबासोची आणि दुसरी कॅच पाहिली तर अमरची. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 29 पाहू शकता समीकरण आपण सातारा स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून काय क्लीन अँड क्लिअर क्लॅरिटी आपण पाहतोय. पाहिलं तर 180 देशांच्या वर या सातारा स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनल मार्फत आपण अनेक देशांमध्ये देखील आपण पाहू शकता हे सामने, हे आयोजन. कैलासवासी रायसिंग नेकदादा चषक 2024 आपण पाहू शकता. नवीन गोलंदाजी मार्कवर रवी, ज्याने पहिल्या षटकामध्ये शांत राहिला होता, दुसऱ्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, असा रवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
सुरेख अशी लाईन अँड लेन पाहायला मिळते, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. गोलंदाज रवी याच्याकडून ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये त्याने मोजून मापून फलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजीमध्ये देखील सुरेख अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. याच दरम्यान आमचे साथी समालोचक दत्तात्रय म्हात्रे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या कैलासवासी रायसिंग नाईक दादा चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात आपण त्यांची सुमधुर वाणी आपण ऐकणार आहोत. या सानपाडा नगरीतील नवी मुंबई नगरीतील एक गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दत्तात्रय दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सर. पहिला सामना सुरू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर रोमांचक पाहायला मिळतंय. संदीप नवीन फलंदाज सुरेश आउट झालाय. सुरेशच्या आउट होल्यानंतर मच्छिंद्र आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदीप असेल स्ट्राईकला. समीकरण कुठेतरी अवघड होऊन बसले कारण 3 चेंडू आणि 29 धावा. कोणता तरी चमत्कारच निलय देवी स्पोर्ट्स मेनी या संघाला वाचवू शकेल असं वाटतं या ठिकाणी, कारण गोलंदाज कसलेला आहे. गोलंदाजी मार्क आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॅच इट इज अ कॉल. तिसरा झेल मात्र झेलला आहे प्रवीण याने. चला जरा स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज संदीपच्या आउट झाल्यानंतर गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि हॅट्रिकचा चेंडू असेल. पाहूया पहिल्याच मॅच मध्ये पहिली हॅट्रिक होते की काय. नाही बक्षीस जाते कोण नाही, ते फक्त पाहुणे त्यांच्या गावचे आहेत. ते महाराजांच्या प्रतिमेला आता इनिंग ब्रेक मध्ये हे करायचं हार घालायला आणि लेट झाल्यामुळे डायरेक्ट सामना चालू केला. 2 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. हॅट्रिक चान्स, हॅट्रिकची संधी. पाहूया या चषकातील पहिली हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये रवी आपल्या नावावर करतो की हॅट्रिकची संधी हुकवतो पाहावं लागेल. आणि हे हॅट्रिक ची संधी मात्र होती. संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षक अक्षय याला मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. रायसिंग दादा नाईक चषक 2024 पहिल्या सामन्यात पहिली हॅट्रिक करण्याची संधी होती, मात्र खेळपट्टीवर खेळाडूंकडून त्याला पुरेशी अशी साथ मिळाली नाही. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक. आता मात्र विकेट हॅट्रिक घेण्याची देखील संधी होती, मात्र ती देखील चुकवली आणि अशा तऱ्हेने 24 धावाच्या फरकाने हा सामना जिंकतोय. योद्धा 11 आस्वलवाडी संघ हा सामना जिंकतोय. योगेश रवीने पण विकेट घेतल्या ना, रन पण मारलेत ना. रवीने किती मारलेत? 8 रन मारलेत ना. योगेश मारले 7-23. याच दरम्यान पहिल्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने फलंदाजी करत असताना 1 षटकार 2 धावा अशा 8 धावा काढल्या आणि गोलंदाजी करताना स्लॉट षटक हाताळलं.